घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे सौमित्रने अर्ध काम तर केलेलं आहे. म्हणजे आता इकडे सुमित्राच्या मनामध्ये जानकीविषयी पॉझिटिव्ह भावना तर निर्माण केले, पण आता उरलेलं काम करणारच ते अवंतिका. आता मात्र सौमित्र ऋषिकेशला सांगतो, दादा तू काळजी करू नकोस. तुला असं वाटतंय ना की या घरामध्ये तुझ्या शब्दाला किंमत नाही राहिली, तर मी तुला वचन देतो, ज्याप्रमाणे जानकी वहिनीला मी आईचा पुन्हा विश्वास मिळवून दिलेला आहे, त्याचप्रमाणे या घरात तुझं जे स्थान आहे ते स्थान कायम राहणार आहे. तू सख्खा आहेस, सावत्र आहेस, याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. मी आत्ताच्या आत्ता अवंतिकाला चाललोय आणायला. यावरती जानकी म्हणते, ही गोष्ट मात्र तुम्ही खूप छान केलीत. अवंतिका इकडे आली तर खरंच थोडीशी सिच्युएशन नॉर्मल होईल आणि कदाचित आईंना माझ्यावरती नाही पण किमान अवंतिकाच्या इथे सुद्धा काही मोकळेपणाने बोलता येईल आणि आता इकडे ऐश्वर्याच्या पासून आई लांब होती. असा विचार करत जानकीसुद्धा खुश होते की अवंतिका आल्यामुळे घरातलं वातावरण थोडंसं मोकळं होईल. मग आता इकडे ज्या वेळेला सौमित्र सांगतो की मी येतो अवंतिकाला घेऊन, मग ऋषिकेश आणि जानकीला थोडं तरी बरं वाटतं, कारण या सगळ्यामध्ये अवंतिका आल्यावरती घरातलं वातावरण छान होईल असं त्यांना वाटत असतं. त्यातच आता हा जो वॉर्ड बॉय जो आता आणलेला असतो इकडे ऐश्वर्याने, तो वॉर्ड बॉय मुळातच सयाजीरावांनी पाठवलेला असतो. म्हणजे आता या वॉर्ड बॉयला खूप सारे पैसे देऊन नानांना कसं बरं होऊ द्यायचं नाही किंवा नानांना शुद्धीत कसं येऊ द्यायचं नाही, याच कारणास्तव तो वॉर्ड बॉय आलेला असतो. आणि आता याची कल्पना बाकी कोणाला नसली तरी ऐश्वर्याने नाना शुद्धीवरती येऊन आपलं भांडं फोडू नये या कारणासाठी केलेला हा सगळा डाव असतो. आणि हा सगळा बनाव आता मात्र उघडकीला आणण्यासाठी अवंतिका आणि आता जानकी एकत्र येणार असतात. इकडे आता सुमित्राला वाटतं की ठीक आहे, मी जानकीला या रूममध्ये येऊ नको म्हणून सांगितलंय आणि आता इकडे ऐश्वर्याला पण सांगितलंय, तर कदाचित याची मला मदत होईल. आणि ऐश्वर्या हाच डाव साधून आता मात्र त्या वॉर्ड बॉयला सांगते, तुला तुझे पैसे वेळेवरती मिळतील, फक्त जे काम सांगितलेलं आहे ते काम अचूकपणे झालं पाहिजे. यावरती तो वॉर्ड बॉय हसत म्हणतो, ताईसाहेब तुम्ही काही काळजी करू नका आणि पैसे मला ऑलरेडी मिळालेले आहेत. तुम्ही पैशाची चिंता बिलकुल करू नका. जे काही पैसे तुम्हाला हवे आहेत म्हणजे दिलेले आहेत, त्या पैशाला मी जागणार आणि त्या पैशाला जागून मी आता बरोबर काम करणार. असं म्हणत तो वॉर्ड बॉय आता सयाजीरावांचा माणूस असतो आणि त्याला ऐश्वर्याने काम दिलेलं असतं की नानासाहेबांच्या चुकीची औषधं द्यायची. नानासाहेबांना चुकीचं औषधं देऊन ते कधी शुद्धीवरती येणार नाहीत, कायमचे कोमात जाऊन संपून जातील, अशा पद्धतीने मारण्याचा डाव असतो. आणि हा डाव मात्र आता घरात कुणालाच माहीत नसतो. पण ज्या वेळेला तो वॉर्ड बॉय आता घरामध्ये ये जा करायला लागतो त्यावेळेला इकडे आता जानकीने त्याला पाहिलेलं असतं. जानकीने त्याला ऐश्वर्यासोबत पाहिल्यामुळे जानकीला जरा संशयच येतो. जानकी विचार करते की नाही, या सगळ्यामध्ये या वॉर्ड बॉयला म्हणजे ऐश्वर्यासोबत इतकं का बोलायला पाहिजे आणि ऐश्वर्याने हा वॉर्ड बॉय ज्या अर्थी आणलेला आहे त्या अर्थी या वॉर्ड बॉयला तिने आता नाना शुद्धीवरती येऊ नये यासाठी प्रयत्न करायला सांगितले असतील आणि मला हे प्रयत्न खोडून काढायलाच पाहिजेत असं म्हणत इकडे आता जानकी विचार करते, पण या सगळ्यामध्ये मी कशा पद्धतीने हे करू शकते, कारण आईंनी तर मला या सगळ्यामध्ये नानांच्या खोलीत जायला बंदी केले आणि ऐश्वर्याला पण बंदी केले. पण इकडे ऐश्वर्याने असा डाव साधलाय की या सगळ्यामध्ये तिने नानांनापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या वॉर्ड बॉयचा उपयोग घेतलाय. पण नाही, काहीही झालं तरी या वॉर्ड बॉयवरती लक्ष ठेवायला घरामध्ये कंटिन्युअस कोणीतरी पाहिजे. आता अवंतिका येणार आहे तर मी अवंतिकाला ही गोष्ट सांगते, जेणेकरून आईंचा जरी माझ्यावरती विश्वास नसला तरी त्या अवंतिकाला या सगळ्यामध्ये लांब करणार नाहीत. मग जानकी अवंतिकाची आतुरतेने वाट पाहायला लागते. इकडे आता आजी सांगत असते सुमित्राला, सुमित्रा आता तू सगळं हे करणं बंद कर, कारण तुझी तब्येतसुद्धा आता तशी बरी नाही आहे ना, तुलासुद्धा माइल्ड हार्ट अटॅक आत्ताच येऊन गेला आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये जर का तुला काही कमी जास्त झालं तर मला असं वाटते ही जबाबदारी तो वॉर्ड बॉय आहे ना, तो वॉर्ड बॉय आपल्या अंगावरती व्यवस्थितरित्या घेईल, त्याची तू चिंता करू नकोस. मला असं वाटते की तो वॉर्ड बॉय सगळं सांभाळेल. यावरती सुमित्रा म्हणते, आई
तो वॉर्ड बॉय ऐश्वर्याने आणलाय, त्यामुळे मी त्याच्यावरती पण विश्वास नाही ठेवू शकत असं म्हणत आता जी गोष्ट जानकीला वाटत असते तीच गोष्ट इकडे आता सुमित्राच्या सुद्धा मनात येत असते आणि आता सुमित्रासुद्धा डोळ्यात तेल घालून याच्यावर लक्ष ठेवायला असते तयार. त्याच वेळेला इकडे आता आजी म्हणते, का गं तुझा ऐश्वर्यावरती इतका का विश्वास? यावरती आता इकडे सुमित्रा सांगते, मी तुला म्हटलंय ना, मला या सगळ्यामध्ये कुणावरतीही विश्वास ठेवायचा नाही आहे. कुणावरतीही विश्वास ठेवून मला या सगळ्यामध्ये स्वतःच्या नवऱ्याचा जीव धोक्यात घालायचा नाही असं म्हणत इकडे जबरदस्त खुलासा सुमित्राने केल्यावरती आजी थोडीशी गडबडत. आजी ऐश्वर्याला सांगते, तुला कळते का गुंडे, तू त्या वॉर्ड बॉयला आणलं असलंस तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तो वॉर्ड बॉय त्याच्यावरती सुमित्राचा विश्वास नाही आहे बरं का. तुला जरी वाटत असेल की सुमित्रा तुझ्या बाजूने आहे तरी तसं काहीही नाही आहे. त्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते, काय तसं त्यांनी बोलून दाखवलं का? त्यावरती आजी सांगते, हो, तिने सांगितलंय की ऐश्वर्याने हा वॉर्ड बॉय आणलाय म्हणून आता माझा विश्वास नाही आहे. यावरती ऐश्वर्या म्हणते, नसू दे विश्वास, पण तो वॉर्ड बॉय तर त्याचं काम व्यवस्थित करेल ना, त्यामुळे मी त्या खोलीत जाणार नाही आहे आणि त्यांना कशावरती विश्वास नसेल ठेवायचा, नको ठेवू दे. ऐश्वर्या विचार करते, या सगळ्यामध्ये गोळ्या बदलल्यावरती इकडे आता यांना काय कळणार आहे असा विचार करत ऐश्वर्या गाफील राहते. पण तिला माहीत नसतं शेरा सव्वा शेर अवंतिकाची एंट्री होणार असते. आता मात्र सौमित्र अवंतिकाला घेऊन येतो. ऑलरेडी सौमित्रने अवंतिकाला घरामध्ये चाललेल्या छोट्या मोठ्या कुरघोडी आणि छोटी मोठी भांडणं याच्याबद्दल सांगितलेलं असतं आणि इकडे अवंतिकाने ठामपणे सौमित्राला सांगितलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा जानकी वहिनी या थराला जाणारच नाहीत याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. काहीही झालं तरीसुद्धा जानकी वहिनी हे काही करणारच नाहीत. ही ऐश्वर्या खोटारडी आहे, ही ऐश्वर्या खोटं बोलती आहे आणि हे मी सिद्ध करणार. मग मात्र आता नवरात्रीचा देवीची घटस्थापना झालेली असते आणि आता इकडे 7वी माळ असते, फुलोरा वगैरे असतो. त्यावेळेला इकडे जानकी सांगत असते, हे बघ बरं झालं या निमित्ताने तरी का होईना अवंतिका तू इकडे आलीस. यावरती ऐश्वर्या थोडीशी चिडलेलीच असते. तिला आता अवंतिका आल्यामुळे या सगळ्या आपलं महत्त्व कुठेतरी कमी होणार आणि या सगळ्यात ही हुशारबाई काहीतरी आपल्या बाजूने म्हणजे आपल्या विरोधात काही शोधायला नको असं वाटतं. यावरती आता इकडे जानकीला अवंतिका सांगते, बहिणी तुम्ही कुठच्या मातीच्या बनलायत, म्हणजे तुमच्यावरती या घरामध्ये इतका आरोप होतोय, या घरामध्ये तुमच्यावरती अविश्वास दाखवला जातोय आणि तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता कसं काय गप्प बसताय. यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते, हे बघ देवाच्या घरी उशीर असला ना तरी कुणालाही अन्याय होत नाही, त्यामुळे मला खात्री आहे नाना शुद्धीवरती आल्यावरती सगळं काही ठीक होईल. पण अवंतिका तुला एक काम करायचं आहे, हिने जो वॉर्ड बॉय अपॉइंट केला ना, मला त्या वॉर्ड बॉयवरती शंका आहे, कारण हिने या सगळ्यामध्ये नानांना पाडले. ही गोष्ट आपल्याला बदलता येत नाही आहे, त्यामुळे त्या वॉर्ड बॉयवरती तुला लक्ष ठेवायला पाहिजे. त्यावरती अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही काळजी करू नका. मग मात्र अवंतिका इकडे आता सौमित्राला सांगते, सौमित्र तो वॉर्ड बॉय हिने का आणलेला आहे, तू आईंना सांग की त्या वॉर्ड बॉयवरती लक्ष ठेवा. कारण जर ऐश्वर्याने नानांना ढकललंय ज्याप्रमाणे जानकी वहिनी सांगते, तर मात्र या सगळ्यामध्ये ऐश्वर्या त्या वॉर्ड बॉयच्या मदतीने नानांना मारण्याचा प्लॅन करू शकते. तू या सगळ्यामध्ये काहीतरी विचार कर असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा हे बोलणं ऐकते. सुमित्रा सांगते, काय चाललंय तुझं अवंतिका? अवंतिका म्हणते, आई मी जरा स्पष्टच बोलते, म्हणजे मी तुम्हाला सांगू का, तुम्हाला जानकीवरती वहिनीवरती विश्वास नसला तरी माझा जानकी वहिनीवरती विश्वास आहे. मला खरंच तुमचं आश्चर्य वाटतं, म्हणजे जर का इतक्या ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला इतके वर्ष जानकी वहिनीला तुम्ही ओळखताय, इतके वर्ष जानकी वहिनी या घरासाठी राबतायत आणि तरीसुद्धा तुमचा तिच्यावरती विश्वास नसून काल आलेल्या ऐश्वर्यावरती विश्वास आहे. तुम्हाला माहिती आहे ना या सगळ्यामध्ये आता मात्र ऐश्वर्याने किती काय धंदे केलेत ते तुम्हाला माहीत नसेल, पण तिने आता मला सुद्धा किती प्रकारे
त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशी कपटी बाई काही करू शकते, पण त्या उलट जानकी वहिनींनी आपलं घर जोडण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही असा विचार करताय. मला तुमचं खरंच कीव करावीशी वाटते. म्हणजे मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण नक्कीच तुमचा अनुभव कुठेतरी कमी पडतोय असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सुमित्रा म्हणते, म्हणजे तुला जानकीने चांगलंच पढवलंय वाटतं. यावरती आता इकडे अवंतिका म्हणते, जानकी वहिनींनी मला पढवायची काही गरज नाही आहे. या सगळ्यामध्ये जानकी वहिनी मला काहीही सांगत नाही आहेत आणि त्याचमुळे आता मात्र यावरती अवंतिका सांगते, खरंच मला तुमचं कीव वाटते. म्हणजे मी लहान आहे, पण खरं सांगते मी आई विना वाढले असले तरी मी जानकी वहिनींना जितकं ओळखते तितकं तुम्ही ओळखत नाही आहात. पण इतकं मात्र तुम्ही नक्की करा, ऐश्वर्याने जो वॉर्ड बॉय आणलेला आहे त्याच्यावरती तुम्ही आता लक्ष ठेवा. हे लक्ष तुम्ही जर ठेवलं तर तुमचे डोळे नक्की उघडतील. सुमित्रा विचार करते की अवंतिका ऑलरेडी ऐश्वर्यावरती चिडलेली आहे म्हणून कदाचित ती असं बोलत असेल. पण त्यावरती अवंतिका तिला समजावून सांगते की त्या वॉर्ड बॉयच्यावरती लक्ष ठेवलं तर तुम्हाला इकडे ऐश्वर्याचं कारस्थान समजेल. मी किंवा जानकी वहिनी काहीही बोलायची गरज नाही आणि नानांच्या जीवाला धोका आहे हे पण आता मात्र सुमित्रा नानासाहेबांवरती लक्ष ठेवून असते आणि ती त्या वॉर्ड बॉयकडे पाहत असते. त्या वॉर्ड बॉय कसली औषधं देतोय, काय देतोय हे सगळं सुरळीतपणे पाहत असताना ती लक्ष ठेवत असते. तेव्हा तो वॉर्ड बॉय म्हणतो, हे बघा मी नानासाहेबांची व्यवस्थितरित्या काळजी घेईन, तुम्ही बाहेर जा बरं. कारण कसं आहे, मला न पेशंटची काळजी घेताना व्यवस्थितपणे एकांत लागतो असं म्हणत तो मुद्दाम सुमित्राला बाहेर जायला सांगतो आणि सुमित्राला अवंतिकाचं म्हणणं आठवतं. अवंतिकाचं म्हणणं आठवल्यावर ती सुमित्रा विचार करते, नाही मला या सगळ्यामध्ये नानासाहेबांपासून लांब जायला नको. जर खरंच ऐश्वर्याने हे केलं असेल तर मात्र काही खरं नाही आहे. त्यातच आता सुमित्रा बाहेर गेल्यावरती इकडे आता ऐश्वर्या येते. ऐश्वर्या आपल्या हातामधली काही औषधं आता त्या वॉर्ड बॉयकडे द्यायला लागते आणि ही संधी साधून आता मात्र जानकी, सुमित्रा आणि अवंतिकाची धमाकेदार एंट्री होते. आणि आता अवंतिका इकडे येते, जानकी इकडे आता ऐश्वर्याचा हात धरते आणि ह्या बघा गोळ्या, ह्याच गोळ्या नानासाहेबांच्या बदलण्यासाठी हिने हे सगळं केलेलं आहे. यावरती अवंतिका म्हणते, बघितलं मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की या सगळ्यामध्ये जानकी वहिनी हे कधीच करू शकणार नाहीत. पण तुम्ही माझ्यावरती काडी मात्र विश्वास ठेवला नाहीत. तुमचा विश्वास ऐश्वर्यावरती होता ना, या गोळ्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. माझ्यावरती विश्वास नसेल तर डॉक्टरांना बोलवा आणि या गोळ्या विचारा. का लपून छपून ऐश्वर्या वॉर्ड बॉयला गोळ्या देत होती, का इथल्या गोळ्या वॉर्ड बॉय देत नव्हता? याचा अर्थ तुम्हाला लक्षात येतोय का? हा वॉर्ड बॉय ऐश्वर्याचा माणूस आहे आणि तो ऐश्वर्याला मदत करतोय नानासाहेब कधीही शुद्धीवर न्याय यायला. तुमचे डोळे उघडा आणि खरं काय खोटं काय हे सुद्धा बघायला लागा असं म्हणत आता मात्र अवंतिकाने इकडे आता डोळे उघडलेले असतात सुमित्राचे आणि आता जानकीने तिचा हात फिरगळत ती औषधं काढून घेत सुमित्राच्या हवाली करत खूप मोठा गौप्यस्फोट केले.